कारण की नदीमध्ये का असणार आहे, दगड असणार आहे, माती असणार आहे, वाळू असणार आहे आणि ही वाळू, माती, दगड या पहिल्या जे काही फ्लो लाईन आहे, जी पाणी असं स्मूथ फ्लो होते त्याला पकडून ठेवतात, त्याला ड्रॅगिंग फोर्स म्हणतात. तर माझ्या गावातला हा पूर आहे, खरंच सांगतो. असाच पूर आला गावामध्ये आणि पाणी असं फ्लो होत असेल. त्या पेनगंगे नदीत त्या भोवऱ्यावर जाऊ नका बरं पोहायला. म्हणून का बरं, तिथं भोवरा असला ना त्याचं पाणी असं गोल 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 फिरते बघा, त्याला इडीज म्हणतात. असं आहे ना, तला असतं असं असं. तर पाणी लवकर येईल, तेल थोडंसं कुठून पुढे चिपकल एकमेकांना. का बरं, पाण्याची विस्कॉसिटी कमी आहे, तेलाची थोडी जास्त आहे. पाण्यामध्ये इतकी फाल्ट गेली की भाई मिळच नाही, त्याचा डुबकून डुबली. पण या ग्लेसरिंग मधली असणारी आणखीन पण मी वाटलं असं मार्करनं वरून दाबतोय तरीही डुबायला तयार नाही. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून व्हिडिओ बनवले चालले, पण आज खूप जबरदस्त प्रॅक्टिकल केल्या जाणार आहे. इथे तुमच्यासमोर एक ऑइल आहे, जे की आपण तेल खातोय, गोड तेल असं म्हणतात मराठीत. हे पाणी आहे आणि तिसरा ग्लास आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये ग्लिसरीन आहे. हे ग्लिसरीन आहे बघा, एकदम घट्ट आहे. तुमच्या लक्षात येईलच ते मी जेव्हा याच्यावर प्रॅक्टिकल करणार आहे, खूप जबरदस्त. आणि ते प्रॅक्टिकल तुमच्या लक्षात पण येईल. चला, आता आपल्याला सुरुवात करायची आज फ्लुइड इन मोशन. आत्तापर्यंत जेवढं काही फ्लुइड होतं हे रेस्टवर असणाऱ्या फ्लुइडची प्रॉपर्टी सरपेटेन्शन होती. पण आज आपल्याला फ्लुइडला मोशनमध्ये आणल्यानंतर त्यांचा सर्व अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग तयार असालच अशी अपेक्षा व्यक्त करून मी सुरुवात करत आहे. चला, फ्लुइड इन मोशन तुम्ही कुठे कुठे बघितलं असेल बरं असं, तर तुम्ही सांगू शकता सगळेच जण की फ्लुइड जेव्हा तुम्ही नळ चालू करताय तेव्हा बघितलं असेल. जसे की गॅस आहे आणि त्या गॅसवर तुम्ही कुकर ठेवलं, ते कुकरमधून हवा बाहेर निघताना बघितलं, फ्लो ऑफ कुकिंग गॅस थ्रू द ट्यूब्स, है ना. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं फ्लो ऑफ वॉटर पाहिलं असेल, रिव्हरमध्ये पाणी वाहत असताना, नदीमध्ये, नाल्यामध्ये, कॅनलमध्ये पाणी बघितलं असेल, तिथं पण तुम्हाला हे फ्लुइड मोशनमध्ये दिसतंय. मग एक अशी ब्रँच ही फिजिक्सची जिच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इन मोशन. जे मोशन फ्लुइड करत असेल, म्हणजे पाणी वाहत आहे, पूर येत आहे, तुम्हाला गॅस बाहेर निघत असेल, असे फ्लुइड जे मोशन्समध्ये आहेत, असल्या फ्लुइडचा अभ्यास हायड्रोडायनामिक्समध्ये केला जातो. डायनामिक्स म्हणजे मोशन होतं, ठीक आहे ना. तर या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरं, चला आता समोर जाऊ. नेक्स्ट, स्टडी फ्लो. काही डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन शिकणं गरजेचं आहे. स्टडी फ्लो म्हणजे काय, एक मेजरेबल प्रॉपर्टी आहे आणि ही प्रेशर किंवा वेलॉसिटी ऑफ फ्लुइड गिव्हन पॉईंटला हे नेहमी कॉन्स्टंट असतं. कशी असते मी समजून सांगतो. बघा, तुमच्याकडे एक पाईप घेतला, ठीक आहे, आणि या पाईपमध्ये आपल्याकडे बघितला की एक पाण्याचा ड्रॉप आहे, एक इथे आहे, एक इथे आहे, एक पी या ठिकाणी आहे. आपल्याला पी या ठिकाणचा अभ्यास करायचा आणि एक इथे क्यू या ठिकाणी आहे, ठीक आहे. इथे ए पाण्याचा ड्रॉप आहे, हा बी आहे, हा सी आहे. व्ही एची व्हेलॉसिटी आपल्याकडे 2 मीटर पर सेकंड आहे. व्ही बीची जी स्पीड आहे ते 7 मीटर पर सेकंड आहे आणि सी या ठिकाणी जो पाण्याचा ड्रॉप आहे त्याचे आपल्याकडे 5 मीटर पर सेकंड आहे. पण आपल्याकडे या ठिकाणी मला या आहे बघा, काय म्हटलं, फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉईंट. एक गिव्हन पॉईंट घेतला, मी म्हटलं व्ही पी हा एक गिव्हन पॉईंट घेतला आणि आपण ठरवले की इथे त्या पाण्याच्या जे काही ड्रॉप असेल, इथे किंवा पी पोझिशनला पाण्याचा ड्रॉप येत असेल असे, है ना, पाठीमागून इकडनं येत असेल ना असे या पाईपमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला स्पीड पाहिजे 15 मीटर पर सेकंड. तिकडं काय करायचं तुम्ही ठरवा. क्यूला किती आहे माहिती नाही, पण एवर 2 आहे, 7 आहे, इथे 5 आहे सीवर. पण मला पी या गिव्हन पॉईंटला आल्यानंतर तुमच्या या पाण्याच्या ड्रॉपची स्पीड हे 15 व्हायला पाहिजे.
म्हणजे गिव्हन पॉईंटला 15 झाली पाहिजे. हा इथे किती आहे होऊ शकते का म्हणजे असं माहिती नाही, पण गिव्हन पॉईंटला ओव्हर द टाइम तुमच्या फ्लुइडचं जे काही वेलॉसिटी असेल ती कॉन्स्टंट असली पाहिजे नेहमी पी पोझिशनला. म्हणजे इथं 5 आहे पण इथं आल्यावर त्याला 15 करायचे. आता ते काही कारण असेल, प्रेशर वाढत असेल, कमी होत असेल, काय जे कारण आहेत ते, ठीक आहे ना. पण मला पी पोझिशनला जी काही पार्टिकलची जी काही किंवा ड्रॉपची पाण्याच्या पार्टिकलची पाण्याचा ड्रॉप तिथं आल्यानंतर त्याची स्पीड 15 व्हायला पाहिजे. मग इथं 7 होती तर इकडे 15, इकडे 2 होत असेल तरी इकडे 15. तर स्टडी फ्लो म्हणजे काय, मेजरेबल प्रॉपर्टी आहे. सच प्रेशर वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉइंट इज कॉन्स्टंट ओव्हर द टाइम, त्याला तुम्ही स्टडी फ्लो म्हणू शकता. आता फ्लो लाईन म्हणजे काय, म्हणजे फ्लो लाईन म्हणजे हा एक पाण्याचा पार्टिकल आहे बघा, वेगळा मार्कर घेतो, हा एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. मग याची इंडिव्हिज्युअल एक पाथ असेल, पाणी असा जात असेल, पाण्याचा जो काही ड्रॉप असेल इथला हा असा जात असेल, हा असा जात असेल, हा असं जात असेल, ही जी काही पाथ आहे इंडिव्हिज्युअल पार्टिकलची त्यालाच तुम्हाला फ्लो लाईन असं म्हणता येतं. त्याला काय म्हणता येतं, फ्लो लाईन. बघा, द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल, या इंडिव्हिज्युअल पार्टिकलची पाथ ही आहे, हा फ्लुइडमध्ये मूव्ह होते पण त्याची एक इंडिव्हिज्युअल पाथ आहे, त्याला तुम्हाला फ्लो लाईन असं म्हणता येतं. आता स्ट्रीमलाईन फ्लोची स्ट्रीमलाईन फ्लोची वेगळी डेफिनेशन बघायची आपल्याला, ही बघायची नाही, ठीक आहे. तरी मी सांगतो बघा, a curve whose the tangent any point flow in direction of velocity of flow at that point. The streamline and flow lines is identical of steady flow. Steady flow म्हणजे स्मूथ पाणी फ्लो होणे. मी स्टडी फ्लोची तुम्हाला ही इथं डायग्राम दाखवतो. स्टडी फ्लो किंवा लॅमिनार फ्लो म्हणतात. पाणी जेव्हा स्मूथ फ्लो होत असेल त्याला स्टडी फ्लो किंवा तुम्ही त्याला स्ट्रीमलाईन या लॅमिनार फ्लो असं म्हणता येतात, ठीक आहे. आता फ्लो ट्यूब म्हणजे काय, आता काय आहे, प्रत्येकाची पार्टिकलची ही बघा, ही फ्लो लाईन्स आहे, ही एक फ्लो लाईन्स आहे, ही एक फ्लो लाईन्स आहे, ही एक फ्लो आहे, ही एक फ्लो लाईन, ही फ्लो लाईन, ही फ्लो लाईन, ही फ्लो, यांचं एक बंडल जर तयार केलं तर त्याला तुम्हाला फ्लो ट्यूब असं म्हणता येतं. ट्यूब है ना, म्हणजे फ्लो लाईनचा कॉम्बिनेशन्स केले, बंडल बनवला, हा बंडल बनवला मी एवढा, हा एरियाचा एवढं बंडल, तर त्याला फ्लो ट्यूब असं म्हणतात. बघा, द इमॅजिनरी बंडल आहे, फ्लो लाईन बाउंडेड बाय द इमॅजिनरी वॉल आहे त्याला, है ना. द स्टडी फ्लो कॅन नॉट क्रॉस द वॉल ऑफ द फ्लो ट्यूब, तो फ्लो ट्यूबची ती क्रॉस लाईन करणार नाहीत ते, त्याला तुम्हाला फ्लो ट्यूब असे म्हणतात. लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो, नदी ज्या वेळेस पाणी आरामशीर जर तुमचं पाणी फ्लो होत असेल त्याला तुम्हाला लॅमिनार फ्लो या स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणतात. आता लॅमिनार फ्लो स्ट्रीमलाईनची काय डेफिनेशन बघा, बघा, स्टडी ऑफ फ्लो विच adjacent लेअर ऑफ द फ्लुइड स्मूथ ओव्हर इच अदर. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे समजा ही नदी आहे, हा नदीचा तुमचा काय ग्राउंड फ्लोअर आहे ना, ग्राउंड फ्लोअर ठीक आहे ना. मग या ठिकाणी पाण्याचा तुमचा जो काय फ्लो आहे, तुम्ही जर पाणी म्हणजे नदी खूप खोल आहे असं कन्सिडर करा, नदी खूप खोल आहे आपली, तर जेव्हा तुम्ही नदीच्या बुडाशी तळाशी जासाल त्यावेळेस तिथला जो काही फ्लो आहे हा स्मूथ एकदम आरामशीर फ्लो होतोय, खूप आरामशीर. असं का बरं, कारण की नदीमध्ये का असणार आहे, दगड असणार आहे, माती असणार आहे, वाळू असणार आहे, आणि ही वाळू, माती, दगड या पहिल्या जे काही फ्लो लाईन आहे, जी पाणी असं स्मूथ फ्लो होतंय त्याला पकडून ठेवतात, त्याला ड्रॅगिंग फोर्स म्हणतात. अपोजिशन करतो त्या फ्लो करण्यासाठी, जी काही फ्लो करते त्याला चिपकून धरण्याचं ड्रॅगिंग फोर्स त्याला अपोज करतो. म्हणजे हे पाणी समोर जाण्याचा प्रयत्न करत असेल, त्या जमिनीसोबत त्याचं फ्रिक्शन होत असेल, त्या फ्रिक्शनमुळे नाही का ते पाठीमागं म्हणजे रजिस्ट करतं. रजिस्ट करणं म्हणजे अपोजिशन करणे, लक्षात येत असेल मला काय म्हणायचं ते. पहिला फ्लो लाईन, मग हिच्यावर दुसरा फ्लो लाईन थोडासा फास्ट असेल. सर हा का बरं मग थांबत असेल, कारण की हे फ्लो लाईन खूप स्लो आहे म्हणून हा पण याला एकावर म्हणजे हे पाण्याचा फ्लो होता, आता दुसरा फ्लो हा आहे, तर हा पाण्याचा फ्लो या पाण्याच्या वरच्या पाण्याच्या लेअरला थोडासा कुठून कुठे फ्रिक्शन कोइसिव्ह फोर्स असतो. पाणी पाण्याच्या, हे बघा, पाणी पाण्याच्या ड्रॉपला खेचत असेल त्याला कोइसिव्ह फोर्स म्हणतात, अट्रॅक्शन होत असतं कोइसिव्ह फोर्स. तिच्यामुळे तिच्यावरचा थोडासा फ्लो आणखीन जास्त असेल, कारण की हा याला अपोज करेल, आणखीन थोडा जास्त असेल, आणि हा आणखीन तिच्यापेक्षा जास्त असेल. लक्षात आलं का, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, स्टडी फ्लो विच ॲडजस्टंट लेअर, बघा याची ॲडजस्टंट लेअर, याची ही आहे, याची ही आहे, ही आहे, मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर, एकमेकावर ओव्हर इच अदर स्मूथली फ्लो होतात. पहिला फ्लो आरामशीर, मग थोडासा फास्ट, त्याच्यापेक्षा थोडासा फास्ट, त्याच्यावरचा आणखीन थोडासा फास्ट, कसा होतो, मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर.
मूव्ह करतोय स्मूथली ओव्हर इच अदर, त्यालाच तुम्ही लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणता येतं. बघा स्टडी फ्लो रिव्हर कॅन अज्युम टू बी द लॅमिनार फ्लो. जे काही स्टडी फ्लो होतं ना, म्हणजे एकदम स्मूथ पाणी फ्लो होत असेल त्याला लॅमिनार फ्लो असं पण म्हणता येतं. टर्बुलंट फ्लो, आता आमच्या गावाकडे सध्या पावसाळा असल्यामुळे पूर आला होता आमच्या गावाकडे, खरंच आला होता. माझं गाव हे हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुका आणि गावाचं नाव आहे सवना. ठीक आहे भाऊ, कोण कोण आहे इकडे लिहा बरं. हिंगोली जिल्हा वाशिम जिल्ह्याच्या मधात माझं गाव. माझ्या गावाला कोण कोण ओळखतं त्यांनी कॉमेंटमध्ये लिहायचं सवना. ठीक आहे सवना. ठीक आहे, थोडंसं बरोबर येत नाही का? एक मिनिट बरोबर काढतो. अरे काय झालं भाऊ, एक मिनिट बरोबर काढायचं ना आपल्याला. सवना. ठीक आहे सवना. सवना माझ्या गावाचं नाव आहे. नक्की सवण्याला कोण कोण ओळखतं? हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याच्या मधात आहे. कनेरगाव नाका गोरेगाव यांच्या मधात माझं गाव सवना आहे. ठीक आहे, तर माझ्या गावातला हा पूर आहे. खरंच सांगतो असाच पूर आला गावामध्ये आणि पाणी असं फ्लो होत असेल. आता इथे काय झालं बरं, पहिलं पाणी असं फ्लो होत होतं एकदम मस्त आरामशीर आरामशीर असं, आणि इथं अचानक काय झालं, पाण्याचे पार्टिकल खालचे वरी वरच्या खाली काही मिळेल का? बघा बरं कसं पाणी फ्लो होत आहे की नाही. हे आहे माझ्या गावातल्या पाण्याचा फ्लो. पूर आला होता भाऊ माझ्या गावात सवनामध्ये, माझा पूर आला होता आणि पूर आल्यामुळे पाण्याचे पार्टिकल खालच्या वरी वरच्या खाली, खालच्या वरी वरच्या खाली. आणि माझ्या गावातल्या एका मुलांनी, ठीक आहे ना, माझ्या गावातला एक मुलगा आहे आदित्य कोरपडे नावाचा, त्या मुलांनी मला एक मॅसेज केला. खूप छान वाटलं मला. असे विद्यार्थी घडायला पाहिजे असं वाटतंय. त्याने लिहिलं होतं, सर गावाकडे, पोळाच्या दिवशी त्यानं फोन केला, सर गावाकडे आले का? मी म्हणलं नाही सर, गावाकडला टर्बुलंट फ्लो आता स्ट्रीमलाईन फ्लो झाला. टर्बुलंट फ्लो आता स्ट्रीमलाईन झाला. म्हणजे काय म्हणायचं होतं त्याला, कळालं का तुम्हाला? की गावाकडे पूर आला होता, आता तो पूर उतरला आणि पाणी स्मूथ फ्लो होत आहे. सर मस्त वाटतं असं. तसं तुम्ही पण तुमच्या गावामध्ये, कोणाकोणाच्या गावामध्ये पूर आला होता, या कॉमेंटच्या माध्यमातून मला निश्चित तुम्ही सांगणार की सर माझ्या गावात, बघा माझ्या गावात पेनगंगा नदी आहे आणि इकडनं एक तलाव आहे, त्या तलावातून एक ओढा म्हणतात त्याला, तर ओढ्याचं पूर आला होता. ठीक आहे ना, इकडे पेनगंगा नदी आहे. ठीक आहे, एका बाजूने पेनगंगा नदी पाणी नाही घेतली की असा पाणी कधी कधी गावामध्ये पण येतं. चला, टर्बुलंट फ्लो मग काय आहे सर? टर्बुलंट फ्लो म्हणजे इट्स फ्लो व्हेरी हाय असतो. जे पाण्याचा फ्लो असतो ना तो व्हेरी हाय असतो. रेड देर इज द नो स्टडी फ्लो. नो स्टडी फ्लो म्हणजे, स्टडी फ्लो म्हणजे स्मूथ फ्लो होत होता, आता स्टडी फ्लो नाही आहे. अँड देन फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली झाला होता. म्हणजे मी काय म्हटलं होतं की असल्या प्रकारचा पहिला समजा पाणी एकदम स्मूथ यायला असं मानू आपण, आणि अचानक तिथे पाण्याचे पार्टिकल खालच्या वरी वरच्या खाली, काहीच्या आकाशाचा मेळ नाही. भाऊ समजला का? हा पाण्याचं बघा कसले पाण्याचे पार्टिकल जिकडल्या तिकडं कशाच्या कशा डान्स करतायत. तर हा जो काही आहे हा स्ट्रीम लाईन, जास्त झालं काय ओव्हर रायटिंग. ठीक आहे, स्ट्रीम लाईन फ्लो, आणि हा जो आहे तो माझा आहे टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो लक्षात येतं का? हे स्मूथ पाणी फ्लो होणे आणि पाण्याचे पार्टिकल इकडे तिकडे होत असतील तर त्याला टर्बुलंट फ्लो असं म्हणतात. म्हणजे फ्लो व्हेरी हाय असतो. फ्लो रेट दॅट देर इज द नो स्टडी फ्लो अँड फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली होत असतो, त्याला टर्बुलंट फ्लो म्हणतात. आता बघा गावाकडे पूर आला, मी आता सांगितलं, किंवा तुमचा नळ सोडला की पाणी कसं बदा 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 खाली पडतं भाऊ, समजतं का? त्याला तुम्हाला टर्बुलंट फ्लो म्हणतात. मग सर यांच्यामध्ये डिस्टिंग्विश क्वेश्चन येऊ शकतो का? हो, बोर्डाच्या पुस्तकात सुद्धा दिलेला आहे. काय म्हणतं? स्ट्रीमलाईन फ्लो आणि एक हे टर्बुलंट फ्लो. हिच्यातले दोनच पॉईंट लिहायचे, एक लिहिला एक असा. आता वाचतो की याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, पण तिकडेच मार्क देतात म्हणून तिथे दिले. बस दोनच पॉईंट लिहिले तरी चालतात. तिथं 4 दिलं हे तुमच्या माहिती असतो. कोणते पॉईंट जास्त, याचा अर्थ काय, नॉलेज जास्त द्यायचा हा त्यांचा उद्देश असतो. बघा, स्मूथ फ्लो होत असेल फ्लुइडचा, वेलॉसिटी स्मॉलर सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी शिकवतो मी. ठीक आहे, त्याला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतात. स्मूथ फ्लो होत असेल फ्लुइडचा तर त्याला स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणतात. आणि इरेग्युलर अनस्टडी फ्लो, वेलॉसिटी इन्क्रीज होते बियॉन्ड द क्रिटिकल वेलॉसिटी. आता क्रिटिकल वेलॉसिटी काय असते मी ते सांगतो. ठीक आहे, आता बघा पाणी फ्लो होत आहे, इथे स्मूथ पाणी फ्लो होत आहे. मग हळूहळू तुमच्या लक्षात येत आहे की बाबा पाणी आता थोडासा कुठेतरी इकडे वाकडं चालणं चालू केलं, आणि नंतर हे जे काही आहे पाणी जिकडल्या तिकडे
कोणते पार्टिकल वर गेले, कोणते खाली गेले, पाण्याचे पार्टिकल काही मिळणार नाही. हे झालं स्ट्रीमलाईन फ्लो. ठीक आहे ना, स्ट्रीमलाईन फ्लो आहे. हे झालं टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो आहे. आणि ही जी काही आहे इथं जी काही ज्यावेळेस पाण्यानं थोडासा आपला है ना आकार उकार बदलला, वेड वाकडं चालण्याची चाहूल लागली, चाहूल, त्याच वेलॉसिटीला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतात. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लोमधून टर्बुलंट फ्लोमध्ये कन्व्हर्ट होते ती जी काही वेलॉसिटी त्याला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतात. म्हणून इथं हे लेस दॅन स्मॉलर क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा असेल तर स्ट्रीमलाईन म्हणायचं. आणि जर इथे अनस्टडी फ्लो होत असेल किंवा वेलॉसिटी इन्क्रीज होते क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल त्याला टर्बुलंट फ्लो असं म्हणायचं. ठीक आहे, नीट लक्षात द्या. बघा, इन स्ट्रीमलाईन फ्लो velocity of fluid at a given point always constant. In streamline flow velocity of fluid given point constant असतं. मी सांगितलं आताच तुम्हाला, एखादा गिवन पॉईंट पी घेतला तर 15 मीटर पर सेकंड पाहिजे, कधीही जाऊन पहा तेच असणार आहे. पण टर्बुलंट फ्लो वेलॉसिटी ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. तिथं कॉन्स्टंट नसते, पाणी जिकडल्या तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे पळत असतं. टू स्ट्रीमलाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट. कधीही दोन अशा समजा स्ट्रीमलाईन चालल्या पाण्याच्या, ह्या दोन, तर ह्या कधी अशा क्रॉस होत नसतात, ह्या पॅरलल असतात एकदम. आणि इथे टर्बुलंट फ्लोमध्ये काही मिळच नाही भाऊ, है ना. इन टर्बुलंट फ्लो सम पॉइंट फ्लुइड मे हॅव द रोटेशनल मोशन इन गिवन राईज द ईडी. ईडीज म्हणजे काय असते माहिती आहे का? भवरा माहिती आहे गावाकडे? कोणाकोणाला भवरा माहिती आहे सांगा बरं. पाण्यामध्ये नाही का एकदम भवरा आहे म्हणतात, तिथं जाऊ नको पोहायला. आम्ही नाही का लहानपणी आमच्या घरचे गिरचे सांगायचे की भाऊ त्या पेनगंगे नदीत त्या भवऱ्यावर जाऊ नका बरं पोहायला. आम्ही म्हणायचं का बरं? तिथं भवरा असला ना तिथं पाणी असं गोल 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 फिरते बघा, त्याला ईडीज म्हणतात असं आहे ना. तर ते या टर्बुलंट फ्लोमध्ये असतं. नेक्स्ट, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर द प्लेन सरफेस कॅन अज्युम टू द डिवायडेड इंटू द नंबर्स ऑफ प्लेन लेयर्स. द फ्लो ऑफ लिक्विड थ्रू द पाईप युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया स्ट्रीमलाईन इज पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ ट्यूब. म्हणजे जर पाईप जर असा ना तर मस्त लगे असं पाणी फ्लो होतं बघा, हे असे. कळालं का तुम्हाला? ओके. आणि इथे किंवा कधी कधी असं पण असतं, तर त्याला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतात. फ्लो ट्यूब लॉसेस द ऑर्डर अँड पार्टिकल मूव द रँडम डायरेक्शन. म्हणजे तुमचं पार्टिकल जेव्हा रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये असतात असे कशाचा मेळ नाही भाऊ. काय म्हणजे हे पाणी आहे का काय आहे ना, पूर आलेल्या गोष्टी. चला बरं, एक प्रश्न आहे, सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट सांगा फॉलोइंग द स्ट्रीमलाईनमध्ये. बघा, स्ट्रीमलाईनमध्ये वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड गिव्हन पॉईंट निवर कॉन्स्टंट नाही, कॉन्स्टंट असते. आत्ताच म्हणलं आपण की एक पाईप घेतला होता, या पाईपमध्ये आपण एक पॉईंट घेतला होता, आठवतं तुम्हाला? पी पॉईंट घेतला. आणि या पी पॉईंटला आपण सांगितलं काय करायचं तर कशी करा तुमची, पण 15 मीटर पर सेकंड तुम्हाला कधीही या, सकाळी या, संध्याकाळी या, रात्री या, इथं तुम्हाला तेवढी स्पीड भेटेल. भले तुमची पहिली किती आहे काही घेणदेण नाही, नंतर किती आहे काही घेणदेण नाही, पण पी पॉईंटला त्या पॉईंटला कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे हे चुकलं, हेच रॉंग आहे. तरी सांगतो, वेलॉसिटी स्मॉलर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी. हां, स्ट्रीमलाईनला वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा छोटी पाहिजे, बरोबर आहे. लेअर ऑलवेज पॅरलल. हां, पॅरलल असतात त्यांचे लेअर, असे असतात की नाही. पार्टिकल डज नॉट मूव्ह रँडम डिसऑर्डर मोशन, रँडम मोशनमध्ये फिरत नाही, बरोबर आहे. ते तर टर्बुलंट फ्लो असतो. चला, क्रिटिकल वेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर काय असतं? तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय मी आधीच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, क्रिटिकल वेलॉसिटीमध्ये काय असतं, आता ही तुमची आहे, पाण्यात मस्त आरामशीर फ्लो होत होतं आणि तिथं काय झालं, पाणी एकदम अचानक तुमची जी काही त्याची स्पीड आहे वाढली आणि ते पाणी कशाला आम्हाला मेळ लागला नाही. लागला का? बघा, हे पाणी कसं आहे का, काही मेळ आहे? म्हणजे ही कोणता फ्लो होता? स्ट्रीमलाईन फ्लो होता. आणि हा कोणता होता? टर्बुलंट फ्लो होता. स्ट्रीमलाईन अँड टर्बुलंट फ्लो. म्हणजे ही जी काही स्पीड असेल इथं जी काही बदललेली, ही या स्पीडला क्रिटिकल स्पीड म्हणायचं. म्हणजे वेलॉसिटी बियॉन्ड विच द स्ट्रीमलाईन फ्लो
बिकम टर्बलंट. बघा स्ट्रीमलाईन फ्लोमधून टर्बलंट फ्लोमध्ये जर कन्व्हर्जन होत असेल त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हणतात. बघा व्हेलॉसिटी बियॉन्ड विथ द स्ट्रीमलाईन फ्लो बिकम टर्बलंटमध्ये होत असेल तर त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हणतात. आता याचा एक फॉर्म्युला आहे बघा, VC, एक मिनिट, VC इज इक्वल टू R इटा रो डी. काही लोक इथं एन लावतात, बेसला नाही लावलं तरी चालेल. बघा हा जो काही R आहे त्याला आपल्याकडे रेनॉल्ड्स नंबर असं म्हणतात. इटा हा कोइफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी आहे. मी तुम्हाला कोइफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी वेगवेगळ्या, आता मी जर समजा फॉर एक्झाम्पल हे पाणी आणि हे तेल जर खाली टाकलं असतं असं असं तर पाणी लवकर येईल, तेल थोडंसं कुठे कुठे चिपकल एकमेकांना. का बरं? पाण्याची विस्कॉसिटी कमी आहे, तेलाची थोडी जास्त आहे. आणि ग्लिसरीन जी आहे, मी ग्लिसरीनची तुम्हाला बॉटलसही दाखवतो. मी ग्लिसरीनच आणलं का नाही, तुम्हाला वाटेल की मुकेश सर असंच हे दाखवायला बाबा, असं नाही. हा ग्लिसरीन खरंच आहे, हे रिअल ग्लिसरीन आहे. थोडं जाड घट्ट असतं थोडंसं. बघा मी थोडंसं असं जर केलं ना तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, थोडंसं घट्ट असते. हे मी तुम्हाला बॉटलमधून जेव्हा मी याच्यामध्ये ग्लासमध्ये टाकेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे, तर कोइफिशियंट, ठीक आहे, ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, कोइफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे? रो डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आहे. बघा डेन्सिटी ऑफ फ्लुइड असणार आहे. ओके, रो झालं. राहिलं काय? डी. डी इज द डायमीटर ऑफ इनर पाईप है ना, डायमीटर ऑफ इनर पाईप असं लिहू शकतात. ठीक आहे, डायमीटर. अब ट्यूब बनाने तर इनर पाईप म्हणण्यापेक्षा तुमच्या पुस्तकात जसं दिलं डायमीटर ऑफ ट्यूब ऑफ ट्यूब म्हणा. ठीक आहे, चला हे तुम्हाला कळालं. आता चला, आता आपल्याला काय शिकायचं आहे की बघा क्रिटिकल व्हेलॉसिटी हे कोइफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी इटा, रो इज द रेनॉल्ड्स नंबर आहे, रो डी डेन्सिटी आणि डी इज द डायमीटर ऑफ द पाईप आहे. जर कोणाला रेनॉल्ड्स नंबर काढायचा असेल तर कसा फॉर्म्युला ठेवाल बरं? आर, बघा हा इकडे जाईल सर, VC रो डी डिवायडेड बाय इटा, रेनॉल्ड्स नंबर. पण हा जो आर आहे ना, हा आर तुमचा हा प्युअर नंबर आहे, नंबर एक सरळ प्युअर नंबर आहे. आणि हिच्यामुळे याला नो युनिट अँड डायमेन्शनलेस अँड डायमेन्शनल लेस क्वांटिटी, म्हणजे याला डायमेन्शनलेस का म्हणलं बरं? नंबरला युनिट नसतात म्हणून. आता या हिच्यावरूनच रेनॉल्ड नंबरवरून आपल्याला कळतं की बाबा हे जे काय रेनॉल्ड नंबर आहे ह्या रेनॉल्ड नंबरवरूनच आपलं डिसिजन होणार आहे आता. ठीक आहे, रेनॉल्ड नंबरवरूनच डिसिजन होणार आहे की हे जे रेनॉल्ड्स नंबर आहे, ठीक आहे ना, रेनॉल्ड्स नंबर जो आहे त्या रेनॉल्ड नंबरवरून आपलं डिसिजन होणार आहे की हा स्ट्रीमलाईन फ्लो आहे का टर्बुलंट आहे. बघा जर आर पेक्षा लेस दॅन 1000 नंबर असेल, लेस दॅन 1000, तर त्याला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणायचं. काय म्हणायचं? स्ट्रीम लाईन फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो म्हणायचं. ठीक आहे, जर तुमचा आर हा ग्रेटर दॅन असेल 2000 पेक्षा, ग्रेटर दॅन जर असेल कधी 2000 पेक्षा, तर त्याला टर्बुलंट फ्लो म्हणायचं, टर्बुलंट फ्लो असं म्हणायचं. लक्षात येते का? बघा लेस दॅन 1000 त्याला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणायचं, ग्रेटर दॅन 2000 टर्बुलंट फ्लो म्हणायचं. ठीक आहे, आणि जर बिटवीन असेल, हा बिटवीन कोणाच्या 1000 टू 2000 असेल, टू 2000 जर असेल तर त्याला अनस्टडी फ्लो असं म्हणायचं. जर ऑप्शनमध्ये अनस्टडी फ्लो शब्द नसेल तर त्यावेळेस एक शब्द असतो, स्ट्रीमलाईन फ्लो टू द टर्बुलंट फ्लो कन्वर्ट होते, असा शब्द जर असेल तर असं ऑप्शन त्याच्यातलं लिहायचं. मी बघितलं एक क्वेश्चन विचारलेला असा, म्हणूनही तुम्हाला याचं नॉलेज देत आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे, चला आता क्रिटिकल व्हेलॉसिटी कळालं, स्ट्रीमलाईन फ्लो टू टर्बुलंट फ्लो होताना जी काही स्पीड आहे त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणायचं. व्हेलॉसिटी बियॉन्ड विथ द स्ट्रीमलाईन फ्लो बिकम टर्बुलंटमध्ये होत असेल त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणू शकता. आपल्याकडे MCQs दिला,
मग त्या MCQचं समाधानकारक उत्तर देणं गरजेचं आहे. काय प्रश्न बघा, एक ग्लास का ट्यूब घेतला, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन कनेक्टेड टू द टॅब, रबर टॅब है ना, रबर ट्यूब घेतला. ट्यूब इज ओपन स्लोली, त्याचं ट्यूबचं ओपन केलं आपण. इनिशियली फ्लो ऑफ वॉटर ट्यूब स्ट्रीम लाईन होता, म्हणजे एकदम स्मूथ पाणी फ्लो होत होता असं ते जे काही आहे ना असं. द स्पीड ऑफ फ्लो वॉटर कन्वर्ट इंटू द टर्बुलंट, म्हणजे टर्बुलंट असल्या प्रकारचा हा फ्लो तुमचा झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे काढायचं काय, तर ती स्पीड काढायची आहे ना, स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर कन्वर्ट इंटू द टर्बुलंट, म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी, त्याला क्रिटिकल म्हणतात. स्ट्रीमलाईन टू टर्बुलंट फ्लो होणे त्याला, म्हणजे हे काढायचं आपल्याकडे मकसद आहे. आता हे गिवन दिलेलं आहे बघा, रेडियस दिला, त्याला सेंटीमीटर आहे वाटतं, मी मीटर करतो, 10⁻⁻² मीटर केलं. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 1 कशाला लिहित बसता, 10⁻³ लिहा ना, सरळ सरळ, काय प्रॉब्लेम आहे, 1 मल्टिप्लाय एच. रेनॉल्ड्स नंबर दिलेला आपल्याकडे 2500 दिला, 2500 दिला आहे. डेन्सिटी दिलेली आहे रो, 10⁻³ दिलेली आहे kg/cubic मीटर. ठीक आहे, तर आपल्याला काढायचं VC. VCचा फॉर्म्युला आपल्याकडे R eta rho d, R eta rho d. तर VC R जो आहे तो आहे 2500, R आहे 2500. एटा जो आहे 10⁻³ 10⁻³ बघू आपण, 10⁻³ रो जे रो 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 10⁻³ आहे. आणि जो डायमीटर नाही दिला तर डायमीटर आपण करू शकतो इथं कन्वर्ट. बघा रेडियसच्या डबल म्हणजे 2 सेंटीमीटर होईल. बघा रेडियस आपल्याकडे 1 सेंटीमीटर आहे, तर डायमीटर किती होईल, सॉरी डायमीटर किती होईल आपला 2 होईल, डबल रेडियस असतो ना. बघा हा D, म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो हा 2 × 10⁻² मीटर, कारण की सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं. ठीक आहे, चला मग इथं काय D काय भेटलं आपल्याला 2 × 10⁻². बरं काय होईल कॅल्क्युलेशन्स, नीट लक्ष द्या. BC इथे 2500 /2, इथे राहिला 10⁻³ आणि इथं 10⁻1 राहिला होता, राईट आहे ना, करेक्ट आहे. चला डिव्हिजन करा. VC 1 बे 2 4, 2 5 10, हे झालं. हा 10⁻⁻4 कळतं ना, -4 कसे झाले, हा 10⁻³ हा 10⁻ गेला तर -1 होतो, ज्यांना कळत नसेल तर 10⁻³ 10⁻1 प्लस होता, वरी जाऊन मायनस होईल. तर 10⁻, हे इथे तुम्हाला बेस सेम असल्यामुळे -3 -1 10⁻⁻4 होतो. ठीक आहे, पॉईंट शिफ्टिंग करा. चला 4 ने 1 2 3 4, 4 केला 0.125 एवढी तुमच्याकडे स्पीड भेटली बघा, मीटर पर सेकंद. ही तुमची स्पीड आहे 0.125 मीटर पर सेकंद, एवढी तुमची स्पीड इथं भेटलेली आहे. हा 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, रेनॉल्ड्स नंबर ऑफ द लिक्विड फ्लो ट्यूब डज नॉट डिपेंड ऑन, कशावर डिपेंड नाही रेनॉल्ड्स नंबर. आता क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला असा आहे, कसा आहे, R eta rho d, पण मला R पाहिजे म्हणून इथं VC rho d डिवायडेड बाय eta, राईट आहे. हा रेनॉल्ड्स नंबर आहे, तर इथं रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू VC rho d डिवाइड बाय eta. तर आता कोणाकोणावर डिपेंड बघा बरं, वेलॉसिटी ऑफ द लिक्विडवर डिपेंड आहे का बरं. रेनॉल्ड्स नंबर तुम्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहू शकता. लक्षात राहू द्या, जे न्यूमरेटरला त्याला डायरेक्टली म्हणतो, जे डिवाइड आहे त्याला इनव्हर्सली म्हणतो. बरं, विस्कॉसिटी ऑफ द लिक्विडवर आहे रेनॉल्ड्स नंबर डिपेंड आहे, कारण की हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लेंथ दिसत नाही म्हणजे बरोबर आहे, कोणावर डिपेंड नाही तर लेंथवर डिपेंड नाही. एल नावाची टर्म दिसत नाही. डायमीटरवर डिपेंड आहे, हो सर, रेनॉल्ड्स नंबर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डायमीटर, याच्यावर पण डिपेंड आहे. म्हणजे इथे पहिल्यावर डिपेंड आहे, दुसऱ्यावर आहे म्हणजे बीवर आहे, डीवर आहे, फक्त सी ही टर्म दिसत नाही आणि आपल्याला डिपेंड नकोय असा प्रश्न विचारला आहे. अरे बापरे, विस्कॉसिटी आली. माझ्याकडे एक प्रॅक्टिकल आहे, निश्चित हे प्रॅक्टिकल पाहून तुम्ही खुश होसाल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही बाबा. तर आमच्याकडे एक टेबल आहे, त्या टेबलला तुमच्या समोर वर येईल आता टेबल. ठीक आहे,
आता हा टेबल तुम्हाला हा ग्लास दिसत असेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही. हे आपल्याकडे ग्लास आहेत. आता या ठिकाणी ठीक आहे, हे ग्लास आहेत माझ्याकडे. ओके, एक ग्लास हा आहे, हा एक ग्लास आहे, हा ग्लास आहे. तुम्हाला पुन्हा सांगतोय की हे ग्लिसरीन नावाचं मी फ्लुइड आणलेलं आहे. कदाचित तुम्ही जर पाहू शकत असाल तर एक ग्लिसरीन आहे. ठीक आहे, हे ग्लिसरीन मी इथं टाकतोय, याच्यात पुन्हा एकदा तुमच्या समोर टाकतोय. ही बॉटल तुमच्या लक्षात पण येईल की मी थोडासा एक लाईट लावतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसेल की हे ग्लिसरीन आहे ना, हे खूप घट्ट असतं असं, म्हणजे ठीक आहे. हां, तुमच्या समोर टाकलं तर आणखीन एक फायदा असा आहे की तुम्हाला कळेल की हे बघा लवकर असं सांडलं जाणार नाही. बघा थोडंसं चिपकतं दिसतं, तुम्हाला लक्षात येत असेल. बघा हे ग्लिसरीन बघा थोडंसं घट्ट आहे, है ना. याची व्हिस्कॉसिटी त्याच्यामुळे जास्त आहे मित्रांनो, याची व्हिस्कॉसिटी खूप जास्त आहे. ठीक आहे, हे बघा पूर्ण टाकतो, तुमच्या लक्षात येईल बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी आता मी प्रॅक्टिकल करतोय. तुमच्या एक लक्षात येईल की हे पाण्याचा ग्लास आहे. ठीक आहे, हा तेलाचा ग्लास आहे. कदाचित तुम्हाला दिसत असेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही. ठीक आहे, इथं वेगवेगळे ग्लास ठेवले बघा. एक हा दुसरा ग्लास आहे आणि हा तिसरा ग्लास आहे. ठीक आहे, या तिन्ही ग्लासमध्ये माझ्याकडे बदाम आहे. बदाम, कच्चा बदाम माहिती आहे ना. हे कच्चा बदाम घेतली बघा. ह्या 3 बदाम आहेत, कदाचित तुम्हाला दिसत असतील. हे बघा, दिसत नसेल तर आता दिसल्या. आता तिन्ही मी इथे मला वाटतं हां ठीक आहे, हे ग्लिसरीनमध्ये टाकतो. ग्लिसरीनमध्ये बुडेल का नाही, डुबेल का नाही याची पण गॅरंटी नाही. हे नीट लक्ष द्या. मी हिच्यात टाकतोय पहिल्यांदा, ही डुबतच नाही. तेलामध्ये जाऊन पडेल बघा, तेलामध्ये ही जाऊन लगेच हळू पण पाण्यामध्ये इतकी फाट गेली की भाई मिळच नाही त्याचा, डुबकून डुबली. पण या ग्लिसरीनमधली असणारी आणखीन पण मी वाटलं असं मार्करनं वरून दाबतोय तरीही डुबायला तयार नाही. कारण ग्लिसरीन जे आहे ना, हे खूप व्हिस्कॉसिटी जास्त आहे. तेलाची थोडी कमी आहे, पाण्याची आणखीनच कमी आहे. तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकणार एवढी. मग मी काय केलं, या बदामीला आपण आता काढून घेऊ आणि समोर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, प्रॅक्टिकल समोर करू आपण. आता या ठिकाणी ही काढून घेतलं मी तुमच्या समोर म्हणतोय. ठीक आहे, मुद्दामून की हे ग्लिसरीन आहे, दिसत असेल. हिच्यामध्ये मला टाकायचे हे आता स्टीलचा, म्हणजे हे कॉपरचा जे काही आहे ना, तांब्याचे त्याला म्हणतात, ते टाकून बघतो. ही थोडंसं फाट चाललं आहे, आणखीनही पडलं नाही खाली बघा. लक्षात येतं, पडलं नाही आणखीन, त्या हळूहळू पडून राहिला. आता पडला, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बदाम तर डुबायलाच तयार नाही आहे, पण तीच पाण्यामधली जी होती ती पटकन लगेच ताबडतोब. आता या ठिकाणी पुन्हा एकदा बदाम दाखवतो मी टाकून, म्हणजे याची व्हिस्कॉसिटी खूप जास्त आहे बघा. ठीक आहे, इथं डुबालाच, कारण की ही व्हिस्कॉसिटीवर डिपेंड आहे. याची ग्लिसरीनची व्हिस्कॉसिटी जास्त आहे, है ना, पाण्यापेक्षा आणि तेलापेक्षा. तेलाची व्हिस्कॉसिटी या पाण्याच्या व्हिस्कॉसिटीपेक्षा जास्त आहे, कारण ते चिपकून त्याला व्हिस्कस फोर्स लागलेला आहे. इथं जसं दिसतं हे पाणी एक क्लीन पाणी आहे, किती फास्ट येते बघा. हे हिच्यात लिंबाचं पाणी, लिंबू पाणी म्हणतो. नंतर हे आपलं जे मिठाचं पाणी आहे, हे साखरेचं पाणी बघा किती आराम. आणि हनी घेतला, हनी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, मध, जे काही मध असतो तो मध घेतला, तो किती स्लो आहे. का बरं, कारण की याची व्हिस्कॉसिटी जास्त आहे सगळ्यात जास्त हनीची. इथं आपण साखरेचं पाणी घेतलं, त्याची व्हिस्कॉसिटी थोडीशी त्या हनीपेक्षा कमी आहे. इथं मिठाचं पाणी घेतलं, मिठाचं पाणी घेतलंय तर इथं थोडंसं व्हिस्कॉसिटी कमी झालेली आहे. इथे लिंबू पाण्याची व्हिस्कॉसिटी आणखीन कमी, पाण्याची एकदम कमी, म्हणून ते पाणी खूप जोरात येतं. हे तुम्ही प्रॅक्टिकली करून बघू शकता. वाटलंच तर माझ्याकडे एक बकेट आहे, त्या बकेट घेऊन आज आपल्याला मी आणखीन थोडंसं डिटेल शिकवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, माझ्याकडलं मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली या बकेटीमध्ये करून दाखवतो. आता बघा, दोन्हीही इथे मी ठीक आहे, हे पाणी आहे, हे पाणी टाकतो आणि ग्लिसरीन टाकतो, काय फरक दिसते बघा. पाणी किती फास्ट येत आहे, ग्लिसरीन येत नाहीत. ग्लिसरीनचे बघा धार लागलेली आहे,
लागली? वाटलंच तर मला तुम्हाला जवळ येऊन दाखवावं लागेल, आणखीन फरक तुम्हाला कळेल. हे बघा ग्लिसरीन किती आरामशीर येतं बघा. थोडंसं लक्षात येत असेल. पाक कसा असतो, पाक 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 माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा जसा पाक बघितला असेल तसं बघा व्हिस्कॉसिटी जास्त आहे, पटकन नाही येऊन राहिला हा. आता सेम पाणी टाकले तर तुम्हाला माहिती आहे किती फास्ट येते ते. आहे काहीतरी फरक आहे. मी थोडीशी धार वाढवतोय म्हणजे दिसेल तुम्हाला. हे बघा बघा हिचं है ना, तार तयार झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. म्हणजे व्हिस्कॉसिटी किती महत्त्वाचा पॉईंट आहे हे तुम्हाला हिच्यातून कळालेलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या टॉपिकला समोर नेतोय. म्हणजे व्हिस्कॉसिटी हा पॉईंट तुमचा कदाचित ह्या प्रॅक्टिकलमुळे खूप छान झाला असावा अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. ठीक आहे. व्हिस्कॉसिटी या गोष्टीवरून तुमच्यासाठी ग्लिसरीन एक बॉटल जी आहे 85 रुपयाची आहे. 3 बॉटल लागल्या भाऊ है ना, ते तेवढे पैसे टाकून देसाल. ठीक आहे ना. तुमच्यासाठी ह्याला तुमचं काम नाही का भाऊ, खर्च करावा लागेल ना जरासा. चला समोर जाऊ. सर पैसे सोडून काही सांगा है ना, पैसे सोडून काही सांगा. आम्ही आमचे पुस्तकं विकत घेत नाही, तुम्हाला देऊ का सर म्हणा. चला काय हरकत नाही बाबा. चला समोर जाऊ आपण. नेक्स्ट बघू आपल्याला की व्हिस्कॉसिटी इथं काहीतरी डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशनवर बोलणार आहात आपण आणि समोर पण जाणार आहे. बघा काय असतं, कोणती स्टेशनरी समजा समुद्रामध्ये पाणी आहे, किती खोल असं समुद्र तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता समजा किंवा आपण रिव्हर घेतली होती म्हणून रिव्हर म्हणतो. इथं ह्या आपला आर सरफेस आहे, त्याला स्टेशनरी लेअर पण म्हणू शकता. आता इथं पाणी असं फ्लो होतंय, एक अंदाजा आहे की असं पाणी इथं फ्लो होतंय. मी वेगळा मार्कर वापरतो. ठीक आहे. आता इथलं पाणी एकदम खूप हळू आरामशीर फ्लो होतंय. असं का बरं? त्याचं कारण असं आहे, पाणी हळू फ्लो होण्याचं कारण असं आहे, नदीच्या बुडामध्ये वाळू, मातीचे कण किंवा दगडांनो लक्षात द्या, ते त्या पाण्याला रजिस्ट करतात, अपोज करतात, समोर जाऊ देत नाहीत. म्हणून हे पाण्याचा फ्लो खूप स्लो आहे. तिच्या वरची लेअर थोडीशी फास्ट असणार आहे. सर फास्ट का बरं त्याच्या वरची लेअर? याचं कारण असं आहे, वरची लेअर जी फास्ट असण्याचं कारण काय कळालं का सगळ्यांना? वरची लेअर फास्ट हिच्यासाठी आहे की पाणी पाण्याची मॉलिक्यूलला खेचत असतात किंवा अट्रॅक्शन असतं. त्या अट्रॅक्शनचं नाव कोइसिव्ह फोर्स तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्या कोइसिव्ह फोर्समुळे पाणी पाण्याच्या मॉलिक्यूलला थोडंसं धीमं करते, म्हणजे फ्लो कमी करतो. लक्षात येतं का? पण वरी इतकं नाही. जसं की माती, दगड हे जे काही विस्कस फोर्स म्हणतात, ड्रॅगिंग फोर्स म्हणतात, त्याच्यापेक्षा कोइसिव्ह फोर्स कमी असतो. म्हणून पाण्याच्या पहिला जे काही जमिनीला लागून जे पाण्याचा थर आहे तो कमी फ्लो होतो, खूप कमी. तिच्यावरचा थोडासा थर कुठे जास्त फास्ट होत असतो फ्लो. आणि तिच्या वरचा जो आहे, आता पाणी पाण्याचंच मॉलिक्यूल आहे पण थोडासा कमी फोर्स आहे कोइसिव्ह फोर्स, म्हणून आणखीन फास्ट. वरचा गेला तर आणखीन फास्ट. लक्षात येतं का? मला इथं दूर काढावं लागेल कारण की इथं मला तुम्हाला काही आणखीन कॉन्सेप्ट समजून सांगायचे आहेत. म्हणून एक फ्लो इथं काढला तर दुसरा इथे काढू आपण, तिसरा इथे काढू आणि इथे चौथा काढू. असा ज्याची स्पीड आपण व्ही मानणार आहे त्याचा अर्थ सरफेसपासून जे काही अंतर आहे त्याला एक्स मानणार आहे. हे लक्षात येतं का भावांनो? हिच्या वरची जर स्पीड पाहिली तुम्ही, ही या स्पीडला व्ही आहे आणि इथं डी व्ही कालेलं कळालं का तुम्हाला? आता डी व्ही कालेलं कळालं कारण की चेंज वेलॉसिटी झाली. बघा इथं व्ही वेलॉसिटी होती समजा 10 मीटर पर सेकंड आणि इथं डी व्ही थोडीशी चेंज झाली म्हणून डी व्ही लिहिले. आणि हे जे काही अंतर आहे या अंतराला पण जसं इथं एक्स लिहिलं, मग एक्स मध्ये डी एक्स ऍड करावं लागेल. हे लक्षात येतं तुम्हाला? आणि खाली जर स्पीड घेतली तर व्ही मायनस डी व्ही करावं लागेल. खालची स्पीड कमी आहे ना, म्हणून इथलं जे काय अंतर आहे ते घेताना आपल्याला असं घ्यावं लागेल सर की एक्स मायनस डी एक्स घ्यावं लागेल. हे लक्षात आलं असेल. म्हणजे तुम्हाला डी एक्स या डिस्टन्सवर डिपेंड आहे आणि वेलॉसिटी जसं जसं वर जाणार तशी वाढणार. एक्स अंतर जसं जसं वाढत जाणार तशी वेलॉसिटी वाढत जाणार. तर त्यालाच आपल्याला वेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतो आणि त्याची डेफिनेशन वेलॉसिटी ग्रेडियंटची त्याच्यामुळेच लिहितात डी व्ही अपॉन डी एक्स. लक्षात आलं का? हिच्या याच कॉन्सेप्टवरून पहिल्यांदा डेफिनेशन बघू व्हिस्कॉसिटीची. आधी व्हिस्कॉसिटी एक प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, व्हर्च्यू ऑफ विच रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू डिफरंट लेअर. दोन डिफरंट लेअरमध्ये जी काही वेलॉसिटी आहे ते ड्रॅगिंग फोर्स लागतो म्हणून त्या ठिकाणी तो
पाणी, आता आपण ग्लेसरिंग असं वरून टाकून पाहिलं तर त्यावेळेस आपल्याला काय दिसलं की पाण्याचे मॉलिक्यूल कदाचित कमी खेचत असतील आणि त्याचा ड्रॅगिंग फोर्स कमी असेल एकमेकांत त्या लेअरमध्ये, पण या ग्लेसरिंगमध्ये जास्त ड्रॅगिंग फोर्स होता म्हणून त्याची विस्कॉसिटी जास्त होती, हे आपल्याला लक्षात आलं. बघा, विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. पाण्याची वेगळी होती, ग्लेसरिंगची वेगळी होती, तेलाची वेगळी आहे. लक्षात आलं का? प्रत्येकाची वेगळी आहे. म्हणून म्हणलं विस्कॉसिटी एक प्रॉपर्टी आहे फ्लुइडची. कशी आहे? बाय व्हर्च्यू ऑफ विच रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेअर, डिफरंट म्हणजे या लेअरवर दुसरी लेअर आहे, दुसऱ्या लेअरवर तिसरी, बघा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशी डिफरंट लेअर ऑफ फ्लुइड. एक्सपिरियन्स काय आला आपल्याला? ड्रॅगिंग फोर्स. म्हणजे ड्रॅगिंग म्हणजे पकडून ठेवणे, म्हणजे पहिलं फ्लुइडचं जे काही लेअर असेल दुसऱ्या लेअरला ते पकडून ठेवते, समोर जाऊ देत नाही जास्त. म्हणजे किंवा तुम्ही असं पण म्हटलं ज्याच्यात चिपकाव किंवा घट्टपणा जास्त असतो है ना, गाडा पण म्हणू शकतो आपण, जास्त असेल त्याची विस्कॉसिटी जास्त असते असं म्हणलं तरी तुम्ही चालतंय. आणि धिस फोर्स त्याला विस्कस ड्रॅग असं पण म्हणता येतं. आता विस्कस फ्लो काय असतो आणि नॉन विस्कस फ्लो काय असतो? विस्कस फ्लो बघा, नदी आपण पाहिलेली आहे. आपल्या इकडे गावाकडे पूर येतो, बरोबर. आता मी सांगितलं माझ्या गावात पूर आलाय. आता आम्ही जेव्हा लहान होतो तर गावामध्ये पूर पाहायला जायचे सगळे मुलं. चला रे चला, मग माणसं पण जायची पूर पाहायला, आम्ही पण जात होतो. तुम्ही जाता होता का नाही मला माहिती नाही. आणि पहिल्यांदा ब्रिज नव्हते जास्त, छोटे ब्रिज असे खड्ड्यात ब्रिज असल्यासारखे. आता ब्रिज झाले व मोठमोठाले, त्याच्यामुळे पाणी त्या ब्रिजवर येत नाही. पण पहिल्यांदा मग खूप ओढ्याला पूर येणे, नदीला पूर येणे असे शब्द वापरते. मग काय होतं की ही जी काही एजेस आहेत, हे कडा आहे, नदीची कडा आहे. मग इथे नाही का फ्लो थोडासा कमी, इथे थोडासा जास्त, इथे आणखीन थोडासा जास्त, इथला मधला खूप जास्त, पुन्हा आणखीन फ्लो कमी, इकडे आणखीन कमी, इथे खूपच कमी फ्लो. असं का बरं होत असेल? कारण काय असेल तर ड्रॅगिंग फोर्स कारण आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचे जे काही एजेस आहेत त्या ठिकाणी तुमच्या माती, दगड, झाडं, झुडपं, बेसरमीचे झाडं राहायचे आमच्याकडे. बेसरम फार फेमस आहे. बेसरम माहिती आहे ना तुम्हाला? मग तिच्यामुळं काय व्हायचं, ते त्या पाण्याला रिलेटिव्ह मोशनला अपोज करायचे आणि त्यामुळे हे कडेचं पाणी नाही का जास्त फ्लो होत नव्हतं. म्हणून आपण पाण्यात आहे ना टोंगळे इतक्या पाण्यापर्यंत गेलं तरी बिन घरचे काय म्हणत नव्हते. पण जर इतक्या कमरे इतक्या पाण्यात जर गेले तर भाऊ आमच्याकडे काय करायचे, घरी जाऊन सांगून द्यायचे पोरं, अरे तुमचं पोरग इकडे गेलं. मग गेलं की त्याचे काका, भाऊ, त्याचे वडील कोणीतरी यायचं आणि खणाखण त्या पुरातून बाहेर काढल्यानंतर इकडे म्हणायचे, जे मारत घरापर्यंत यायचं. मरायचं का तुला भावा? तुमच्यासोबत असं होतं का? कॉमेंटमध्ये नक्की. खरंच व्हायचं बरं. पहिल्यांदा काळातले मारायचे, आजकाल काळातले मायबाप पण मारायनं. पहिले तर गावातले लोक आणायचे धरून. हा खरी गोष्ट आहे. तर हे का झालं बरं? ही एज आहे त्या फ्लुइडला ड्रॅगिंग फोर्स लावतो आणि म्हणून इथला फ्लो जे काय लो आहे. आणि जसं मध्ये गेला ना पूर, बघा नदीच्या बरोबर मिड पॉईंटला, सेंटर पॉईंटला जा, तिथं बघा फ्लो जास्त आहे. कारण की तिथे ड्रॅगिंग फोर्स कमी आहे आणि खाली पण खोल आहे ना, म्हणून लेअरवरल्या जे काय ती सगळ्यात वरची लेअर आहे म्हणून ती जास्त फ्लो दिसते आपल्याला. म्हणून याला तुम्ही विस्कस फ्लो बनवू शकता. डिफरंट लेअर फ्लो, डिफरंट वेलॉसिटी आहे. बघा या लेअरची वेलॉसिटी कमी, याची जास्त, मधात सेंटरला जास्त आहे. पुन्हा एकदा डिफरंट लेअर फ्लो आहे, डिफरंट वेलॉसिटी, प्रत्येकाची वेलॉसिटी वेगवेगळी आहे. सेंटर लेअर फ्लो फास्टेस्ट आहे. बघा सगळ्यात जास्त फ्लो हा तुमचा फास्टेस्ट दिसतो सेंटरचा, आणि आउटर मोस्ट लेअर फ्लो जो आहे तो लोएस्ट आहे. असा जर फ्लो असेल तर त्या फ्लोला विस्कस फ्लो असं म्हणायचं. कळालं का भावा? कहाणी पण कळाली असेल. भाऊ गावाकडला माणूस आहे, मराठी माणूस आहे आणि त्यामुळे भाऊ मराठीतलं फार प्रेम आहे. त्यामुळे सगळे उदाहरणं काय जे काय ते आपल्या गावाकडले, आपल्या घरचे दारचे दिले तर मज्जा येतं. तुम्हाला येत असेल तर कॉमेंट करत जा, म्हणजे मला पण वाटू द्या भाऊ तुम्ही खरंच अभ्यास करताय. बघा नॉन विस्कस फ्लो काय असतं मला सांगा. पहिल्यांदा आम्ही शेतामध्ये नाही का पाणी द्यायचो. भुईमूग असायचा, गहू असायचा, हरभरा असायचा, माहिती आहे ना तुम्हाला हे पिकं आहे का नाही? हे पिकं राहायचे, कपास राहायची, ठीक आहे ना, कांदे लावणे, हे पिकाला पाणी द्यायचं तर दांडानं पाणी द्यायचो. दांड माहिती आहे तुम्हाला? दांड असतात, म्हणजे ह्या दांड म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला असं, ठीक आहे ना, त्या दांडाने पाणी द्यायचो. मग ते पाणी हळूहळू यायचं भाऊ, खूप वेळ लागायचा. आता तसं नाही, मोटरचं बटन इकडे दाबणं आणि शेतात पाणी पोहोचणं सोबत झालं. त्याचं कारण आहे नॉन व्हिस्कस फ्लो आपण तयार केला. म्हणजे PVC पाईप जो पाईप आहेत ना, हे पाईप तयार झाला आणि हा पाईप आहे नॉन व्हिस्कस फोर्स. हा काय करतो, तुम्ही जर आत पाहिला असेल त्या पाईपाला थोडंसं ऑइलीपणा असतो, जेणेकरून की ते पाणी त्या पाईपाला चिपकणार नाही. आणि म्हणून हा जो काय फ्लो आहे, हा सगळा फ्लो पाण्याचा, प्रत्येक पाणीचा फ्लो जो आहे
म्हणजे पाईपाला लागून असेल, पाईपाच्या मधात सेंटर पार्ट असेल, हे सगळे फ्लो लाईन एका सोयीनं ॲट ए टाईम जातात, ॲट ए टाईम बाहेर पडतात. म्हणजे ॲट ए टाईम आत येणार आणि ॲट ए टाईम बाहेर पण पडणार है ना. कारण की पाणी हे इनकॉम्प्रेसिबल आहे, त्याला कॉम्प्रेस पण होणार नाही पाणी. म्हणजे जेवढं पाणी आत आलं तेवढंच बाहेर गेलं. मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सुद्धा शिकवणार आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, जितना मास अंदर आया था उतना बाहर गया, असं शिकवणार आहे मी. समजलं का. म्हणजे डिफरंट लेअर फ्लो आहेत पण सेम व्हेलॉसिटी. भले डिफरंट लेअर असतील खाली वर आहे ना, असतील का नाही या पाईपामध्ये, पण इथे सेम व्हेलॉसिटी तुम्हाला भेटत असेल तर त्या फ्लोला नॉन व्हिस्कस फ्लो म्हणायचं. म्हणजे पाईपमधल्या पाण्याला नॉन व्हिस्कस म्हणायचं. पाणी जर दांडानं जात असेल, कॅनलनं जात असेल, त्याला म्हणायचं व्हिस्कस फ्लो. ठीक आहे. चला, व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय कॉन्सेप्ट आहे सर, व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय कॉन्सेप्ट आहे याच्यावर बोलू आपण आता. व्हेलॉसिटी जे ग्रेडियंट आहे त्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंटला याला लिहायचं dv/dt, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर फ्रॉम स्टेशनरी लेअर. आत्ताच मी मेजर स्टेशनरी लेअर सोबत करून दिलं मी तुम्हाला आहे ना. हे जे काय स्टेशनरी लेअर आहे इथून मोजायचं. आता ही स्टेशनरी लेअर आहे, म्हणजे ही कोण आहे, आपली अर्थ सरफेस आहे. हिच्यावरला पहिला फ्लो जो आहे तो असा आहे, दुसरा फ्लो थोडासा फास्ट आहे, त्याच्यावरचा थोडा आणखीन फास्ट आहे, याला व्ही व्हेलॉसिटी म्हणलं होतं. याच्यावरचा जो आहे तो व्ही प्लस डी व्ही म्हणजे स्पीड वाढते. या अंतराला आपण काय म्हणलं होतं, ही जे अंतर दिसते का व्हीचं, त्याला यक्स म्हणलं होतं. वरच्या फ्लोला काय म्हणलं होतं रे आपण बाबा, यक्स प्लस डी एक्स म्हणलं होतं, आठवतं का. आता खाली जर आलं तर मायनस होईल व्हेलॉसिटी, तर अशी कमी राहील, म्हणून याचा जो काही फ्लो आहे त्याला यक्स मायनस डी एक्स असं म्हणलंय आपण. लक्षात येते का. म्हणजे मी काय म्हणलं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स. मेजर कुठून करायचं बरं, स्टेशनरी लेअर पासून. म्हणजे ही जी काही स्टेशनरी लेअर बघा, इथून अंतर एक्स मोजलं, वरी गेलं तर डीएक्स झालं आणखी, म्हणजे इथून मोजायचं आपल्याला, त्यालाच व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतात. आता कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी जो काय कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी घेण्याच्या आधी मला वाटते काही कॉन्सेप्ट आहेत बघा. क्वेश्चन डिफाईन द कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी स्टेट इज फॉर्म्युला आणि SI युनिट 2023 मध्ये क्वेश्चन आला, मला वाटते 24 मध्ये पण आला, एकदा चेक करा. ठीक आहे. पहिल्यांदा आपण व्हिस्कस फोर्स जो असतो हा डिपेंड असतो तुमच्या एरियावर, पण हा एरिया म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन नाही. हा एरिया जो काही फ्लो ऑफ डायरेक्शन आहे ना, या फ्लो ऑफ डायरेक्शनच्या सोबत लेअर जो असेल, तो जो काही एरिया असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. महत्वाचा पॉईंट आहे बघा, हा जो काही एरिया ऑफ लेअर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फ्लो घ्यायचा, एरिया ऑफ लेअर घ्यायचा, पॅरलल जी काही डायरेक्शन फ्लो होतं तिच्यासोबतचा एरिया घ्यायचा, क्रॉस सेक्शन नाही घ्यायचा. आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे व्हिस्कस फोर्स हा डिपेंड असतो, व्हिस्कस फोर्स हा डिपेंड असतो तुमची जे काही एरिया किती आहे है ना त्या लेअर सोबतचा, आणि त्या फ्लो ऑफ जे डायरेक्शन होतं ना तिच्यासोबतचा पॅरललचा एरिया घ्यायचा. आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट, मी व्हेलॉसिटी ग्रेडियंट हे समजून सांगते तुम्हाला आता. व्हेलॉसिटी ग्रेडियंट है ना काय असतं ते, तर त्या व्हेलॉसिटी ऑफ ग्रेडियंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून इथं व्हिस्कस फोर्स इक्वल टू घ्यायचं, तर एक कॉन्स्टंट टर्म घेतली कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी, इटा म्हणतात, इटा कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी. ए आहे, हा DV अपॉन सॉरी हा DX आहे, सॉरी भाऊ माझ्याच्यानं चुकीने लिहिला गेला. ठीक आहे. ओके. आता तुम्हाला काय काढायचं, इटा काढायचं. का बरं, इटाला तुम्ही कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी असं म्हणतात, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. ठीक आहे. मग इटा काढायचं मला काय करावं लागेल सांगा बरं. हा F, आपल्या पुस्तकात F जर वापरला असेल तर Fच वापरा, कारण की तुमच्याकडे व्हिस्कस फोर्सला FV म्हणलं नाही, नंतर त्याचा उपयोग करायचा म्हणून. ठीक आहे ना. चला, डिवायडेड, हा डिवाइड जाईल A. ठीक आहे. हा DV अपॉन DX असेल, तर हा कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी आहे. ठीक आहे. लक्षात येतं. इटा इज इक्वल टू F डिवायडेड बाय A DV अपॉन DX, त्याला तुम्हाला कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी असं म्हणतात. मग याची डेफिनेशन बिन तशीच असेल आहे की नाही. द कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी कॅन बी डिफाईन ॲज, काय लिहिलेलं मला, व्हिस्कस फोर्स, हा F कोण आहे, व्हिस्कस फोर्स, पर म्हणजे डिवायडेड, पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. बघा हे डेफिनेशन बनली बघा ना. कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी इज डिफाईन ॲज, F म्हणजे काय, कोएफिशियंट्स ऑफ व्हिस्कॉसिटी सॉरी व्हिस्कस फोर्स पर युनिट, डिवाइड मतलब पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. चला आता समोर जाऊ.
आपल्याला याचं SI युनिट काढायचं, डायमेन्शन्स काढायचं, डायमेन्शन्स काढू शकता. नीट लक्ष द्या. SI युनिट बघा 4चं न्यूटन असतं माहिती आहे सर. एरिया आहे तर मीटर स्क्वेअर आहे सर. व्हेलॉसिटीचं असतं मीटर पर सेकंड आणि इथं मीटर डिस्टन्स आहे बघा. 4चं युनिट न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड आणि हा मीटर कुठून आला DXचा. काय कॅन्सल करू शकतो नीट लक्ष द्या. M कॅन्सल झाला तर हा न्यूटन, डिवाइडचा डिवाइड वरी जातो, मीटर स्क्वेअर. हे त्याचं युनिट भेटलेले आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. किंवा मीटर इन्व्हर्स केलं तरी चालते वर गेलं तर. काही लोक असं लिहितात ना न्यूटन सेकंड है ना, मीटर्स इन्व्हर्स स्क्वेअर असंही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बरं, याचं डायमेन्शन्स काढायचं सर. हां, काढून घेऊन आता हातासरशी बघा. न्यूटनचे डायमेन्शन्स पाठ करा. M1 L1 T-2. सायंटिस्टचं नाव असलं की पाठच करायचं. टाईम T1, मीटर डिवायडेड आहे म्हणून L2. तर तुम्हाला याचे डायमेन्शन्स भेटले असतील M1 L-1 T-1. हे त्याचे डायमेन्शन्स तुमच्या पुस्तकात नसतील तरी लिहून घेऊ शकता तुम्ही. समजलं? ओके. M1 L वरी गेला तर L-2 1 -1. ओके, बराबर आहे भाई. मजा आया. चला आता पुन्हा टेक्स्टबुकचे प्रॉब्लेम आले का? ठीक आहे, काय हरकत नाही, घेऊ आपण. टेक्स्टबुक का प्रॉब्लेम आहे बाबा. हॉरिझॉन्टल फोर्स बघा. लिहिताना एक लक्षात घ्या, न्यूमेरिकल सॉल्व करत असाल तर गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा. हॉरिझॉन्टल फोर्स आहे 1 न्यूटन रिक्वायर्ड टू द मूव्ह मेटल प्लेट. एरिया दिलेला आहे आपल्याकडे 10⁻² मीटर स्क्वेअर. विथ वेलॉसिटी दिलेली आहे V, ती दिलेली आहे 2 × 10⁻² मीटर पर सेकंड. वेन रेस्ट लेअर म्हणजे त्याला dV dx लिहिता येईल है ना. dV/dx वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे. म्हणून ती जी ऑइलची लेअर दिलेली आहे त्याला dx म्हणू आपण. ती आहे 1.5 10⁻³ मीटर थिक. म्हणजे dx दिलेलं थिक म्हणजे असं जाड है ना. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय असेल? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आत्ताच फॉर्म्युला गरमागरम आहे भाऊ. फोर्स पर युनिट एरिया वेलॉसिटी ग्रेडियंट असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. चला द्यावर रपचिक ठेवून लगे आता. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी सर बघा. फोर्स किती दिलेला आहे बघा 1 न्यूटन डिवायडेड बाय एरिया किती आहे सर? किती आहे आपल्याकडे? -2 आहे सर. dV किती आहे सांगा बघा? 2 × 10⁻² आणि हे किती आहे सर? 3 × 10⁻³ सगळ्यांना माहिती आहे डिवाइडचा डिवाइड न्यूमरेटर होत असतो म्हणून कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 3 10⁻³ हा 2 10⁻⁴. लक्षात येतं? 3 आहे का 1.5? मी DXची व्हॅल्यू चुकीचं लिहिले ना, तसं नाही ना बाबा. इथं लिहावं लागेल ना जे असेल ती 1.5 आहे ना. हे 1.5 आहे आणि इथे पण जी माझी असेल तीच लिहू व्हॅल्यू आहे की नाही. हा सर वर गेला 1.5 आहे आणि हा आहे 2. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. 1.5 हा 10⁻1 झाला /2 म्हणजेच काय? हा झाला 15/2. तो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 7.5 यायला का बघा बरं. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. चेक करून बघा तुम्ही. माझ्याकडे तर 7.5 यायला लागलं. काही चूक गीक झाली असेल तर लक्ष द्या. हे फोर्स 1 होता 10⁻² बराबर आहे एरिया है ना. एरिया दिलेला बराबर आहे कारण की युनिटवर पण डिपेंड आहे बरं. 2 × 10⁻² व्हेलॉसिटी ग्रेडियंट करेक्ट आहे. और dx दिलं 1.5 बराबर. हा वर गेला, हा 4 झाला. करेक्ट, मला तरी वाटतं करेक्ट आहे. चला नेक्स्ट आहे बघा. रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन 2 लेयर ऑफ फ्लुइड सेपरेटेड म्हणजे dx है ना. ती आहे मला वाटतं गिव्हन डेटा लिहायचं ठरलेलं होतं आपल्याला, ते लिहिलं नाही आहे. गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा म्हणजे गिव्हन डेटा काही कळतं. तर आपल्याकडे dx सेपरेटेड म्हणजे dx आहे 0.1 मिलीमीटर. कन्व्हर्जन येतं का भावा तुम्हाला बघा. 0.1 मिली म्हणजे 10⁻³ मीटर. तर dx आणखीन त्याला कन्वर्ट करा 10⁻⁴ करा चालेल. 0.1 म्हणजे 10⁻⁴ मीटर झालं. नंतर काय आहे dv आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड. तो dv हा 2 सेंटीमीटरचा मीटर केला मी पर सेकंड. समजला? कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट कशाला म्हणतात? कदाचित तुम्हाला तुमचं समजलंच असेल आता की वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे dv/dx. सोपा आहे एकदम.
2 मार्काला क्वेश्चन यावा असं देवाच्या कृपेनं आणि तुमचं भलं व्हावं. बघा आहे 2 × 10⁻⁻². कळालं? dx काय आहे? भाई dx काय आहे तुमचा? 10⁻⁻4 आहे. बरं, म्हणजे काय 2 10⁻⁻² हा वर गेला तर 10⁻⁴. म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट हा भेटला 2 × 10⁻², है ना. मीटर पर सेकंड कॅन्सल होईल तर पर सेकंड होईल का? पर सेकंड, है ना. वेलॉसिटी ग्रेडियंट चे बघा dv/dx हा आहे मीटर पर सेकंड आणि हा मीटर बरोबर आहे, पर सेकंड बरोबर आहे. किंवा काही लोक असे लिहितील वेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू 200 पण लिहू शकतात पर सेकंड, त्या सेकंड इन्व्हर्स लिहिलं तरी चालेल. चला 2024चा क्वेश्चन आहे मेटल प्लेटचा एरिया आहे. आता तुम्हाला इथं गिव्हन डेटा लिहायचा शब्द गरज नाही कारण की MCQच आहे. चला दिलेला आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर असा आहे बघा. स्क्वेअर सेंटीमीटरचा अर्थ असा आहे. आता 100 म्हणजे 10⁻², मीटर स्क्वेअर मध्ये लिहायचं असेल तर असं लिहावं लागेल 10⁻⁻4. लक्षात राहू द्या, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की या ठिकाणी 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर आणि 1 सेंटीमीटर स्क्वेअर असल्यामुळे 10⁻⁻² मीटरचा स्क्वेअर केला तर पॉवरचा मल्टिप्लिकेशनमध्ये येत असतो. ठीक आहे, तर एरिया हे 10⁻⁻² मीटर स्क्वेअर येईल बघा. 2 10⁻⁻4 -2 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट आहे dx म्हणता येईल त्याला, है ना. लेअर म्हणजे हे 2 मिली म्हणजे 10⁻⁻3. थोडंसं फास्ट करायला चालेल, CETचा एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन असल्यामुळे. ठीक. फोर्स दिला बघा F आहे हा 0.1 न्यूटन म्हणजेच 10⁻⁻1 न्यूटन. अप्लाइड पॅरलल टू द प्लेट हॉरिझॉन्टल केप द मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. V बघा 10⁻⁻2 कुठून आलं कळालं मित्रांनो? सेंटीमीटरचं मी मीटरमध्ये कन्व्हर्जन केलंय. द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय असेल? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, मग याला पण dv म्हणा, याला dx म्हणलं असेल तर आपल्या फॉर्म्युल्यात तसं दिलेलं आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, फोर्स पर युनिट एरिया आणि वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. चला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, फोर्स किती दिलेला आहे 10⁻⁻1, ए किती एरिया 10⁻⁻2 आणि इथं dv आहे 10⁻⁻2 आणि dx किती इथे तुमचं 2 × 10⁻⁻3 2 × 10⁻⁻3. चला मग काय होईल बरं आता? डिवाइडचा डिवाइड न्यूमॉनिटर जाईल बघा, नीट लक्षात घ्या. 2 × 10⁻⁻4 कोणाला कळालं? हे -3 आणि हा एक -1 आहे, पण इथं काय डिवाइडचा डिवाइड असल्यामुळे तो विथ साईन सोबत जाणार आहे. म्हणजे मायनसचा प्लस होणार नाही. हे काही डिवाइड आहे, तो जर वर गेला तर मायनसचा प्लस होत असतो. इथं तसं होणार नाही. आणि इथं राहिलं काय 10⁻⁻2 हे -2 -4 -4 गेट बी कॅन्सल होईल आणि इथं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 2 न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर असं ऑप्शन जर असेल तर ते D आहे आणि D आन्सर तुमचं करेक्ट आहे. अच्छा, ओके. चला नेक्स्ट एक प्रश्न घेऊ आता. कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द फ्लॅट ग्लास प्लेट एरिया. गिव्हन डेटा लिहायचं कारण की HSC बोर्डासाठी गिव्हन डेटा लिहायचं. गिव्हन डेटा ठीक आहे. इथे दिलेला एरिया तो आहे 10 सेंटीमीटर स्क्वेअर. पुन्हा 10 सेंटीमीटरचा मीटर स्क्वेअर करतोय म्हणून -4. तर एरिया आहे 10⁻⁻3 मीटर स्क्वेअर लिहा पण हा एरिया स्क्वेअरमध्ये असतो. विथ द युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे त्याला आपण dv लिहू आपण. 1 सेंटीमीटर असल्यामुळे 10⁻⁻2 मीटर पर सेकंड लिहा. कळालं का? हे वाटलं तर तुम्ही 10⁻⁻2 बिन डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. 10⁻⁻2 सेंटीमीटरचं मीटर केलं. ओव्हर द सरफेस ऑफ द लिक्विड म्हणजे dx दिलेला आहे. 2 मिली म्हणजे -3 मीटर. ठीक. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलेली आता ती दिलेली आहे 2 पास्कल सेकंड. आपल्याला कॅल्क्युलेट फोर्स काढायचा. आता फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला कितीदा झाला, खूप वेळ झाला. आता लास्टचा क्वेश्चन आहे, माहीत पाहिजे. F इज इक्वल टू इटा ए dv/dx. ठीक आहे. तो F इटा काय दिलेला बघा 2, एरिया काय दिलेला आहे 10⁻⁻3, dv काय दिलं 10⁻⁻2
डिवाइड बाय dx काय दिलेलं आहे 2 × 10⁻³ मला वाटतं बराबर तर डेटा लिहिला नसेल तर नीट लक्षात घ्या 2 कॅन्सल 10 कॅन्सल तर F = 10⁻² न्यूटन लिहा किंवा काही लोक 0.01 न्यूटन लिहू शकतात एकच अर्थ एवढा तुमचा फोर्स रिक्वायर्ड आहे त्या फ्लॅटला ठीक आहे तर मला असं वाटतं अपेक्षित आहे की हा चॅप्टर एकदम चांगला कळाला असेल समजत असेल तर नक्की शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक गावागावात पोहोचला पाहिजे कारण की मला वाटतं की महाराष्ट्रातलं असं कोणतंच गाव नाही तिथं मराठी बोलल्या जात नसावी प्रत्येक गावात बोलल्या जाते पण तोपर्यंत बाई तुमचा सपोर्ट गरजेचा आहे ना तर भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा बाय बाय जय हिंद जय भारत बाय बाय